पेंटिंग मधला, पेंटिंग डेकोरेशन मधला महत्वाचा भाग टेक्स्चर हा चॅप्टर शिकायचा आहे. टेक्स्चर, आता टेक्स्चर म्हणजे काय? तर टेक्स्चर म्हणजे काय, तर आपण ज्यावेळेस बिल्डिंग पेंटिंग करत असतो त्यावेळेस आजच्या घडीला किंवा आजच्या वेळेला प्लेन प्रत्येक भिंत वेगवेगळ्या रंगामध्ये रंगवली जाते. म्हणजे जसं की उदाहरणार्थ 3 भिंतींचा कलर वेगळा असतो आणि एका भिंतीचा कलर वेगळा असतो. तर त्यामध्ये एक जी भिंत असते त्यावर काहीतरी आकर्षण दिसावं, उठाव दिसावा, त्याच्यासाठी टेक्स्चर काढलं जातं. टेक्स्चरचे 2 प्रकार आहेत. टेक्स्चरचे प्रकार, पहिला आहे प्लेन टेक्स्चर, दुसरा आहे रिलीफ टेक्स्चर. आता प्लेन टेक्स्चर म्हणजे काय आणि रिलीफ टेक्स्चर म्हणजे काय याची आपण डिटेल मध्ये माहिती घ्यायची आहे. टेक्स्चर म्हणजे काय, आपल्या घरातील तिन्ही भिंतींना एक वेगळा रंग देणे आणि एका भिंतीला उठावदारपणा, आकर्षकपणा दिसण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं डेकोरेट करणं किंवा रंगवणं, त्याला म्हणायचं टेक्स्चर. टेक्स्चर हे भिंतीवर खास केलं जातं. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे प्लेन टेक्स्चर. प्लेन टेक्स्चर म्हणजे काय, तर तुमच्या हाताला, तुमच्या डोळ्यांना दिसणारं परंतु हाताला न जाणवणारं टेक्स्चर म्हणजे प्लेन टेक्स्चर. जे डोळ्याला दिसते परंतु स्पर्शाने हाताला जाणवत नाही त्याला म्हणायचं प्लेन टेक्स्चर. प्लेन टेक्स्चर हे भिंतीला लागून असते. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या वर्गामध्ये काढलेलं हे टेक्स्चर आहे, हे टोटल प्लेन टेक्स्चर आहे. काढलेली भिंत आहे, बरोबर आहे. याच्यावर आपण हात जरी फिरवला तरी हे आपल्या हाताला जाणवत नाही, याला म्हणायचं प्लेन टेक्स्चर. हे प्लेन टेक्स्चरचं उदाहरण आहे आपल्या क्लासमधील भिंत. ठीक आहे, आलं लक्षात? प्लेन टेक्स्चर मध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टींचा वापर करू शकता, जसं की नारळाचे केस आहेत, ब्रशचे स्ट्रोक आहेत, झाकणाचे पॉइंट आहेत, किंवा इतर काही स्ट्रोकच्या आधारे प्लेन टेक्स्चर काढू शकता. किंवा ब्रशच्या सहाय्याने वेगवेगळे डिझाईन्स काढून वेगवेगळ्या पद्धतीचे आयडिया क्रिएट करून पेन्सिलच्या सहाय्यानं, स्प्रे गनच्या सहाय्यानं, छोट्या पॉइंट स्प्रे गनच्या सहाय्यानं हे प्लेन टेक्स्चर काढतात. प्लेन टेक्स्चरचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या समोरच्या व्यक्तीच्या, ग्राहकाच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जसं तुमच्या आवडीनुसार हे टेक्स्चर तुम्हाला काढायचं, याला म्हणायचं प्लेन टेक्स्चर. जे डोळ्यांना दिसतं परंतु हाताला जाणवत नाही, याला म्हणायचं प्लेन टेक्स्चर. हा पॉइंट क्लिअर झाला. आता घेऊया रिलीफ टेक्स्चर. टेक्स्चर मधला दुसरा प्रकार म्हणजे रिलीफ टेक्स्चर. आजकाल सध्या आधुनिक जगामध्ये, आधुनिक सध्या डिमांड पेंटिंग आणि डेकोरेशन क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त डिमांड म्हणजे रिलीफ टेक्स्चरला सुद्धा आहे. जसं प्लेन टेक्स्चरलाही आहे तसं रिलीफ टेक्स्चरलाही अशाच प्रकारची डिमांड आहे. रिलीफ टेक्स्चर म्हणजे काय, प्लेन टेक्स्चर म्हणजे काय, हाताला, डोळ्याला दिसतं परंतु हाताला जाणवत नाही, याला म्हणायचं प्लेन टेक्स्चर. रिलीफ टेक्स्चर म्हणजे काय, जे डोळ्यांनाही दिसतं आणि स्पर्शाने हाताला जाणवतं, त्याला म्हणायचं रिलीफ टेक्स्चर. जे डोळ्यांनाही दिसतं आणि हात फिरवला असता आपल्या हातालाही जाणवतं, त्याला म्हणायचं रिलीफ टेक्स्चर. रिलीफ टेक्स्चर कशा प्रकारे करतात, ज्या वेळेस आपल्या घरातल्या भिंतींना पुठ्ठी भरली जाते त्यावेळेस ज्या भिंतीवर टेक्स्चर करायचं आहे त्या भिंतीवर पुठ्ठी भरली जाते. आणि ज्या वेळेस पुठ्ठी ओली असते, काय असते, ही जी पुठ्ठी आहे ही ओली असतानाच त्याच्यावर हाताच्या पंजाच्या साह्यानं किंवा एखाद्या टेक्स्चरच्या साह्यानं किंवा रोलरच्या साह्यानं, डिझायनर रोलरच्या साह्यानं किंवा नाईफच्या साह्यानं किंवा इतर काही जे टेक्स्चर निर्माण करणारे साहित्य असतात त्या साहित्यानं ओल्यामध्ये पॉमच्या साह्यानं, स्पेशली पॉम जास्त वापरतात त्याच्यामध्ये पुठ्ठीमध्ये, पॉमच्या साह्यानं जे केलं जातं त्याला म्हणायचं रिलीफ टेक्स्चर. ओल्या पुठ्ठीलाच त्याच्यावरती ओलं असतानाच, पुठ्ठी ओली असतानाच केलेल्या कामामध्ये रिलीफ टेक्स्चरचा इफेक्ट होतो. आता रिलीफ टेक्स्चरचं जर उदाहरण बघायचं असेल तर आपल्या कॉलेजच्या बॅक साईड, बाहेरच्या साईडच्या एंट्रन्सच्या ज्या भिंती आहेत त्या सर्व रिलीफ टेक्स्चरचं उदाहरण आहे. ओली पुठ्ठी असतानाच त्यावर त्यांनी हाताचे पंजे उमटवलेले आहेत काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी त्यांनी रोलरच्या साह्यानं ओल्या पुठ्ठीमध्ये रोलर फिरवलाय आणि एक भिंतीला एक वेगळा लुक आलाय.
आणि ज्यावेळेस ते आपण भिंतीवरनं हात फिरवतो त्यावेळेस त्याचं जसं टेक्स्चर आहे तशा प्रकारचं खडबडपणा, उठावदारपणा आपल्याला जाणून येतो. हे झाले टेक्स्चरचे प्रकार.